بيا جيب لي واحد كرك يلا بيا طق سيارة بوليس يلا يلا سوي رقصة تانية رقصة البطريق ولا ستة في مان يا اخي تفوز عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة جيب لي واحد كرك يلا بيا طق سيارة بوليس يلا يلا سوي رقصة تانية رقصة البطريق ولا ستة في مان يا اخي تفوز عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة جيب لي واحد كرك يلا بيا طق سيارة بوليس يلا يلا سوي رقصة تانية رقصة البطريق ولا ستة في مان يا اخي تفوز عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة جيب لي واحد كرك يلا بيا طق سيارة بوليس يلا يلا سوي رقصة تانية رقصة البطريق ولا ستة في مان يا اخي تفوز عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة جيب لي واحد كرك يلا بيا طق سيارة بوليس يلا يلا سوي رقصة تانية رقصة البطريق ولا ستة في مان يا اخي تفوز عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة جيب لي واحد كرك يلا بيا طق سيارة بوليس يلا يلا سوي رقصة تانية رقصة البطريق ولا ستة في مان يا اخي تفوز عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة بيا جيب لي واحد كرك يلا بيا طق سيارة بوليس يلا يلا سوي رقصة تانية رقصة البطريق ولا ستة في مان يا اخي تفوز عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة واحد كرك يلا بيا طق سيارة بوليس يلا يلا سوي رقصة تانية رقصة البطريق ولا ستة في مان يا اخي تفوز عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة جيب لي واحد كرك يلا بيا طق سيارة بوليس يلا يلا سوي رقصة تانية رقصة البطريق ولا ستة في مان يا اخي تفوز عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة جيب لي واحد كرك يلا بيا طق سيارة بوليس يلا يلا سوي رقصة تانية رقصة البطريق ولا ستة في مان يا اخي تفوز عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة جيب لي واحد كرك يلا بيا طق سيارة بوليس يلا يلا سوي رقصة تانية رقصة البطريق ولا ستة في مان يا اخي تفوز عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة جيب لي واحد كرك يلا بيا طق سيارة بوليس يلا يلا سوي رقصة تانية رقصة थँक यू धन्यवाद. तिळाचे कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोस्तुते दिव्या दिव्या रे दीपत्कार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार तिळाचे तेल कापसाची वात दिवा तेवे देवा पाशी उजेड पडे विष्णू पाशी माझा नमस्कार सर्व देव देवतां पाशी ये ग लक्ष्मी बैस ग बाजे माझं घर तुला साजे घरातली इडापिडा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे. आजच्या या कार्यक्रमाला आपल्या ऑर्गनायझेशनमधील सर्व उशीर झालेला आहे हे तुम्हाला सर्वांना ठाऊकच आहे. आपण पुढल्या क्षणातच आपण हा कार्यक्रम सुरू करणार आहोतच, पण त्या अगोदर मी मोरे साहेबांना मी विनंती करणार आहे की आजच्या या आपल्या या सोहळ्यानिमित्ताने आले हे सर्व हे मान्यवर यांचा आपण इथे सन्मान करायचा आहे. तर सर्वात प्रथम मी श्रीमती वैशाली नारकर मॅडम यांचा सन्मान करण्यासाठी मी मोरे साहेबांना विनंती करतो. थँक्यू. आणि आपल्या सगळ्यांची क्लॅपिंग मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे. त्याचबरोबर श्री प्रशांत देशमाने अधीक्षक अभियंता नांदेड यांचाही सन्मान शत्रुघ्न चौगुले यांना मी विनंती करतो, जर तुम्ही इथे आलात तर बरं होईल, नाहीतरी मोरे साहेब चालेल, तुम्ही पण मोरे साहेब यांच्या हस्ते यांचाही इथे सन्मान होतो आहे. आणि श्री ओंकार शेंडुरे साहेब कार्यकारी अभियंता पुणे यांचा इथे सन्मान होत आहे. तर मी शत्रुघ्न साहेबांना विनंती करतो की तुम्ही
यांचा सन्मान करावा. आणि त्याचबरोबर आपल्याच परिवारातील श्री काझी साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. याही व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि मॅडम यांच्या हस्ते यांचा इथे सन्मान होतो आहे. आणि आपल्या सर्वांच्या या जोरदार टाळ्यांसाठी मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. नमस्कार. आमच्याकडे कोल्हापूरला पद्धत आहे, नमस्कार म्हटलं की प्रतिनमस्कार येतो, त्यामुळे नमस्कार. आपण छानपैकी 2 दिवस कोल्हापूरच्या वातावरणामध्ये रमलेला आहात. आपला हा जलसंपदा विभागाचा जो क्रीडा कला आणि सांस्कृतिक कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाचं यावर्षीचं यजमानपद शासन आस्थापना 1 अंतर्गत हे यांत्रिकी मंडळ कोल्हापूरकडं आहे. आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवरांचं मी प्रथमतः स्वागत करतो. आपणा सर्वांचंही खूप मनापासून आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपला हा जो कार्यक्रम आहे सांस्कृतिक कार्यक्रम आहे, परंतु सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये गायन, नृत्य, एकपात्री, एकांकिका आणि फोटोग्राफी अशा 5 इव्हेंटमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. ही एक प्रकारची स्पर्धा आहे. स्पर्धेमध्ये कोणतरी जिंकणार आहे, कोणतरी हारणार आहे, परंतु जिंकणाऱ्यानं फार हे करायचं नाही, हारणाऱ्यानं नाराज व्हायचं नाही, कारण ही स्पर्धा प्रत्येक वर्षी आहे. आपल्याला शासकीय काम करत असताना आपल्यावर असलेला जो ताण आहे तो कमी व्हावा आणि आपण पुन्हा नव्या दमानं चार्ज होऊन अजून कामामध्ये झोकून द्यावं, या उद्देशानं या कार्यक्रमाची रचना केलेली आहे. तर या आपल्या वेगवेगळ्या उपक्रमांच्या अंतर्गत या स्पर्धेचं परीक्षण करण्यासाठी आज आपण 2 परीक्षकांना निमंत्रित केलेलं आहे. या सर्व मान्यवरांच्या इतकेच त्यांचंही काम महत्त्वाचं आहे. तर मी आजचे जे आपले 2 परीक्षक आहेत, प्रशांत सॅलियन सर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि मी नारकर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. प्रशांत सॅलियन सर हे फार्मासिस्ट आहेत. ते प्राचार्य म्हणून त्यांनी काम केलेले, सध्या सेवानिवृत्त झालेले आहेत. परंतु फार्मासिस्ट जरी असले तरी कलेचा एक वेगळा वारसा लाभलेलं हे व्यक्तिमत्व आहे. आणि नृत्य, गायन असेल, कला असेल, या सर्वच क्षेत्रात पारंगत असणारं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आजच्या या परीक्षक म्हणून आपल्याला लाभलं आहे. मी पुन्हा एकदा संजय सॅलियन सरांचं, प्रशांत सॅलियन सरांचं इथं मनापासून स्वागत करतो. आपले दुसरे परीक्षक आहेत ते भोईटे सर आहेत. मी भोईटे सरांना विनंती करतो की त्यांनीही पुढे यावं. हे कोल्हापूरमधला एक मेलडी मेकर्स म्हणून ऑर्केस्ट्रा आहे, पुण्याचा आणि कोल्हापूरचा. तर वेगवेगळ्या ऑर्केस्ट्रा आणि अशा ह्याच्यामध्ये ते अष्टपैलू या अर्थानं की नाट्य असेल, अभिनय असेल, तर अशा सर्वच क्षेत्रामध्ये तेही पारंगत आहेत. असे दुसरे परीक्षक आहेत आपले भोईटे सर, त्यांचंही मी या आपल्या मंडळामार्फत स्वागत करतो. या व्यतिरिक्त या कार्यक्रमाला हा जो टेंबे हॉल आहे त्याचं प्रशासकीय कार्यालय आहे ते असतील. इथं नलावडे सर बसलेत, त्यांची साऊंड सिस्टीम आहे, त्यांचे सर्व टीम आहेत. आपले दिनकर साळोके सर आहेत की ज्यांनी या कार्यक्रमाला सर्व त्यांचं कलासक्त म्हणून ग्रुप आहे त्याचं मॅनेजमेंट आहे. तर या सर्व टीमच्या सहकार्यानं हा कार्यक्रम होतोय. ही संधी आम्हाला आपल्यामुळं मिळते. मी पुन्हा एकदा कोल्हापूरकरांच्या वतीनं सर्व स्पर्धकांचं इथं हार्दिक स्वागत करतो. आपणा सर्वांना शुभेच्छा देतो की हा इव्हेंट खूप छानपणे सादर करूया. थोडक्यात पुन्हा एकदा मला शेवटची विनंती अशी करायची आहे की स्पर्धेच्या ह्याच्यामध्ये 61 एंट्रीज आहेत, त्यामुळं सरासरी 5 मिनटं धरलं तरी हा कार्यक्रम खूप लांबणार आहे. काही ठिकाणी आम्हाला काही लोकांच्या नृत्य किंवा गायनाच्या ह्याच्यामध्ये त्याचं गाणं ट्रिम करावं लागेल, 2 कडवी घ्यावी लागतील, तरच एकांकिका, एकपात्री या लोकांना आपण न्याय देऊ शकू. तर मला खात्री आहे की आपण सर्वजण जसं कालपासून आम्हाला सहकार्य केलेलं आहे तसंच सहकार्य तुमचं इथं राहील. सर्वांना पुन्हा एकदा तुमच्या प्रत्येकाच्या सादरीकरणासाठी शुभेच्छा देतो आणि मी माझं मनोगत संपवतो. धन्यवाद. फक्त अजून एक अनाऊन्समेंट आहे. आपण 2 दिवस युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये स्पर्धा घेतलेल्या आहेत. आज संध्याकाळचं आपलं स्पर्धेनंतरचं जे भोजन आहे ते RTO ऑफिसच्या शेजारी आपलं सिंचन भवन कार्यालय आहे, त्या परिसरामध्ये आपली संध्याकाळची जेवणाची व्यवस्था आहे.
लोकेशन किंवा इतर कोणत्याही पद्धतीबाबत आपल्यास अडचण आली, लोकेशन आपल्या टीम लिडरला शेअर केलं जाईल. तर हा एक महत्त्वाचा बदल आहे की जेवणाची व्यवस्था सिंचन भवन परिसर, ताराबाई पार्क, कोल्हापूर या ठिकाणी आहे. तर याची नोंद घ्यावी कृपया सर्वांनी. धन्यवाद. भोजन किती वाजता आहे मी तुम्हाला नंतर कळवतो. आता तुम्ही मध्येच उठून जाल. तर सगळ्यात प्रथम मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानपन्न व्हा आणि या कार्यक्रमाचा आनंद घ्या. ओके, जोरदार टाळ्या वाजवूया. आता वेळ वाया घालवणार नाही. जलसंपदा विभाग, क्रीडा कला या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये